आणि अशा पद्धतीची फटकेबाजी लोकांना सगळ्या प्रेक्षकांना हवी आहे दोन्ही संघाकडून, तर त्यांना सामना पाहायला गंमत येणार आहे. बघूया आता काय होती गंमत. आणि आता पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला चेंडू, आता मात्र चौकाशिवाय थांबणार नाही आणि 4 धावा. आणि मगाशी बाहेर गेलेला चेंडू कोणी घेतला असेल त्यांनी द्यायचा बरं का. लेग साईडला गेलता मागचा चेंडू, पुढचा चेंडू. आणि जेलबाद. बॅटिंगला आलाय तो संतोष. बघूया संतोष काय आक्रमक चौकार षटकार मारून स्कोर वाढवतोय का आणि मॅचला रंगत आणतोय का. सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष संतोषवर. सावध पद्धतीने मारलेला ऑफसाईडला चेंडू, 1 धाव पूर्ण. षटक चाललंय ते पहिलं. आणि आता जबरदस्त शॉट, परंतु डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये. 1च धाव आणि संघाची धावसंख्या झाली ती 1 ओव्हर 9. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. आणि आता बॉलिंग साठी आलाय आकाश. बहुतेक हा सामना हाय स्कोरिंग सामना होऊ शकतोय, कारण दोन्ही संघ जबरदस्त आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले बॅट्समन आहेत. वाईट बॉल, पहिला चेंडू आणि वाईट बॉल. आता मात्र 6 मारायचा होता, आपण निर्धाव चेंडू जातोय.
हा पुढचा चेंडू मेडस कडून आणि वाईट बॉल. 2 वाईट चेंडू टाकलेत. आणि पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात चेंडू मागे जातोय. बाई बॅटला लागून गेला का? संख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 15. षटक चाललंय ते दुसरं. वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट चेंडू. वाईट बॉल. मला वाटतं 3 वाईट चेंडू टाकलेत ह्या ओव्हर मध्ये. अरे क्या सुटल्या. झणझणीत षटकार. असं वाटलं की फिल्डरच्या हातात बसल अज्यात फुलासारखा, पण हाताला लागून बॉल 6 धावा मिळाल्यात. आणि संघाची धावसंख्या झाली ती 22. षटक चाललंय ते दुसरं. निर्धाव चेंडू. आता मात्र खोल टप्प्याचा चेंडू. आता बॅट्समनला समजला नाही. कशात उडाले चेंडू. अरे झेल सुटलाय. अतिशय फुलासारखा हातात येत होता. लगातार 2 झेल सुटलेले आहेत मेडकच्या संघाकडून. कॅचेस विन्स मॅचेस म्हणतात ना, या युक्तीप्रमाणे जर झेल सुटले तर मॅच हातातली जाऊ शकते. हे मेडक संघाने समजून घ्यायचंय. अतिशय सिंपल झेल सुटलेत बघा 2. त्यामुळे संघाची धावसंख्या वाढत चालली. 23 झाली धावसंख्या. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 24. आणि पुन्हा एकदा आकाशात उडेल चेंडू. आणि पुन्हा एकदा झेल आला नाही हातामध्ये. पळून 2 धावा काढल्यात. आणि धावसंख्या झाली ती 26. 13च्या सरासरीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26. निमगावची चांगल्या पद्धतीची बॅटिंग चालली ती निमगावची. 13च्या सरासरीने 26 धावा. आता बॉलिंग करा येतोय कृष्णा. बघूया कृष्णा मागाच्या ओव्हरची कसर भरून काढतोय का.
रोखून धरतोय का निमगावच्या संघाला कृष्णा. तिसरं षटक घेऊन येतोय कृष्णा. आणि अतिशय जबरदस्त लेग साईडला मारलेला उत्तुंग असा षटकार. उत्तुंग षटकारानंतर संघाची धावसंख्या झाली 32. जबरदस्त बॅटिंग निमगावची. मारला चेंडू आणि झेल बाद. आता बॅटिंगला आलाय तो निमगावचा बॅट्समन. आनंद का? आनंद जास्त मागे जाऊ नका. निमगावच्या वतीने बॅटिंग करायला आलाय तो आनंद. कृष्णाने विकेट मिळाली आता दुसऱ्या इकडे चेंडू. तोंड करून बस. इकडे कसली भाजी. आणि आता ऑफसाईडला मारले चेंडू. किती धावा निघतात बघू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा नाही. आणि संघाची धावसंख्या होती ती 33. 2 गडी बाद 33 धावा निमगावच्या. जोरदार चेंडू कृष्णाचा. कृष्णा चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकतोय मेडकच्या वतीने. आज पण वांगी. रात्री वांगी होती का? आता मात्र उंच गेलाय चेंडू. धावसंख्या स्थानी वाढते. धावसंख्या झाली 39. सहा धावा. धावसंख्या स्थानी वाढते. DP. धावसंख्या झाली ती 45.
3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 45. षटक शेवटचं घेऊन येतोय तो उद्धव. उद्धवचा पहिला चेंडू ऑफसाईडला मारलेला चेंडू. बघूया किती धावा निघतायत. 1 धाव पूर्ण आणि मिस फिल्डिंग आणि 4 धावा. 4 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 49. मगाशी 2 जल सोडले सुद्धा आणि 2 मिस फिल्डिंग झाल्या मेडच्या संघाकडून. फिफ्टी होण्यासाठी एकच धाव कमी. 49 धावा झाल्यात निमगावच्या. षटक चालय शेवटचं आणि आता मात्र उत्तुंग मंडपाच्यावरून छक्का. उत्तुंग षटकानंतर संघाची धावसंख्या 6 मारल्यानंतर 55 झाली. षटक चाललंय शेवटचं. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट, जबरदस्त फिल्डिंग आणि फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 56. 2 बाद 56 धावा. आता मी 6 मारत होता आपण बॉल हुकला आणि एकही धाव नाही. संघाची धावसंख्या स्थिर 56 धावा. ह्या षटकातले काही चेंडूच बाकी राहिले असावेत. आणि पुन्हा एकदा गुगली चेंडू बायच्या आणि रन आउट. बायची चौथी धाव घ्यायची होती. बॅट्समन नेम विश्वजित. पुढचा चेंडू आता मी उंच आकाशात गेलेला चेंडू. कॅमेरा चालू आहे लागते. आम्ही जेवतात रे. कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर यांच्या संकल्पनेत उभा राहणारा सोहळा आपण इथे पाहतोय. हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 ही दिमागदार स्पर्धा तुम्ही बघत आहात.
गेले 2 दिवस आनंदानं उत्साहानं सुरू असणारी ही ताकदवान स्पर्धा आज पाहता पाहता सलगच्या 3ऱ्या दिवसामध्ये येऊन ठेपलेल्या आहे आणि 3ऱ्या दिवसामधला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. यानंतर प्री क्वार्टरच्या मॅचेस आपण बघणार आहोत. गेली 3 मॅच मध्ये 3 संघ विजयी झालेले आहेत. त्या तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण मंचावरती या. बचिंद्र दादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली टीमचे संघनायक आपण विनंती करतो आपल्याला आपण इथे या. शेतकरी 11 केडगाव दौंड संघाचे संघनायक आपण इथे या. आणि आधीचा सामना जिंकला मुंडवडी टीम आपणही इथे या. तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इथे टॉस मी म्हणणार नाही, मला वाटतं लॉट्स असावे. हो, लॉट्स करायचे आहे. त्यामुळं तिन्ही संघाच्या संघनायकांनी इथे येऊन संपर्क करा. जावं आतमध्ये आपण. आता हा सामना सुरू आहे. निमगाव 11 विरोधामध्ये मेडद या 2 संघांमध्ये सुरू असणारा हा सामना आहे. आता धावांचा पहिला आपण पाहतो. पहिली इनिंग आपण बघितलेली आहे जिथे फक्त षटकार आणि चौकारांची भाषा खेळाडूंची बॅट बोलत होती आणि फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी कुठेतरी गोलंदाजांचा कर्तन काय ठरली होती हे पुन्हा सिद्ध झालं. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती बनवल्यात टोटल 61 धावा. तर टोटल 62 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो इथे. 62 बनवलेले आहेत. 63 धावींची गरज आहे आणि ती गरज असेल मेडल जो संघ आहे त्यांना आज 1 लाख रुपयांचा असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. स्पर्धा मोठी आहे. नॉकआउट पद्धत आहे. एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये रोज जातो आणि आजही एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे. प्रेक्षकांची सुद्धा एक चांगली प्रतिसाद ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सुद्धा आवर्जून इथे उपस्थिती दाखवलेली आहे. www.chauka.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो या ठिकाणी होत आहे. ज्या ज्या देशांमध्ये युट्यूब सुरू आहे त्या प्रत्येक देशामध्ये ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पाहू शकणार आहात आणि बरेचसे ऑनलाईन व्ह्युअर्स सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. सचिन सिनल आपण पाहतो. संदीप दादा सिनलकर आपल्या सोबत आहेत. www.chauka.in चे हेड. अभिषेक कानडे त्यांचे कॅमेरामॅन आहेत. त्यांची संपूर्ण टेक्निशियन टीम इथे कार्यरत आहे. फलंदाजांची नावं सांगा. कृष्णा आहे ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एनला निलेश लोणकर. वाघोली आहे इथे. केडगावही आलेले आहेत. म्हणजे उंडवडी टीमची आता आपण वाट बघतोय. चला हाँ वाढू का
63 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहता. आपण दुपारच्या सत्रामध्ये आहोत. अगदी शांत पद्धतीने हा सामना सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. हा चेंडू पुन्हा उंच जाईल. क्षेत्ररक्षक आहे समोर. झेल टिपतोय दुसरा फलंदाज दोन खेळाडू बाद होत आहेत. आशुतोष लोणकर हा नवीन खेळाडू येईल आतमध्ये. धावांचा डोंगर मोठा आहे आणि तो फोडायचा असेल तर त्याचं एक कॅल्क्युलेशन घेऊन तुम्हाला आतमध्ये एक तसं प्लॅनिंग करून आतमध्ये आता प्रतिस्पर्धा विरोधामध्ये लढावं लागेल. वा, रिव्हर्सफुल अँड सक्सेसफुल शॉट. 4 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आतमध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन गोलंदाज. यानंतर होणाऱ्या प्री क्वार्टरचा सामना होतोय. त्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. बघायचं आता आपण बघू. निखिल भैया सांगतील. हिंदवी स्वराज्य ग्रुप बॅट्सकडे गेला हा चेंडू. विकेट किपरने तिथे फेक करण्याचा कोणताही प्रयत्न इथे केला नाही. 7 धावा धावफलकीवरती दुसऱ्या षटकात हा खेळ सुरू आहे. शांत पद्धतीने हा खेळ सुरू आहे. कोणताही गडबड गोंधळ तुम्हाला आतमध्ये बघायला मिळत नाही. दुपारच्या सत्रामध्ये आपण येऊन खेळलेलो आहोत. आता फार मोठा डोंगर आहे. आव्हान मोठा आहे आणि ते आव्हान फोडण्याच्या प्रयत्नामध्ये 2 खेळाडू बाद झाले. हा तिसरा झेल होता आणि तिसराही खेळाडूचा खेळ संपतोय. धक्का क्रमांक 2. तिसरा धक्का असेल तो मिळत टीम बारामतीच्या अलीकडे तुम्हाला एक गाव पाहायला मिळेल आणि तोही मला वाटतं बारामती तालुक्यामधला हा संघ. आज इथं आपण पाहतो आव्हान फोडतो मोठं. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. तुम्ही तुमचं चारित्र्य गमावलं तर तुम्ही तुमचं सर्वस्व गमावल्यासारखं आहे. तुम्ही मैदानामध्ये हरल्यानंतर परत केव्हाही जिंकू शकता. मात्र तुम्ही मनानं जर हरला तर मात्र काही गोष्टी कठीण होतील. क्रिकेट हा महत्वाचा गेम आहे. वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. तुम्ही तुमची संपत्ती गमावली तर सगळं गमावल्यासारखं आहे. तुम्हाला पळायचे स्वतःला जिंकून देण्यासाठी आणि
त्या प्रयत्नामध्ये बऱ्याचशा खेळाडूंना माघारी जावं लागलंय आणि चौथाही खेळाडू माघारी जातोय. धक्का क्रमांक अजून एक, मेडत 3. नवीन खेळाडू आतमध्ये किशोर बा, आपका आज कल से बेहतर है तो ये आपकी बड़ी उपलब्धि है. आज तुमचा दिवस आहे, तुमच्याकडे आजचा दिवस आहे. एक आले म्हटलं आयुष्य हा अनुभव, अपेक्षा आणि प्रयोगाचं एक समीकरण असतं. कालचा दिवस आपला अनुभवाचा होता, आजचा दिवस आपला हा प्रयोगाचा आहे आणि उद्याचा दिवस ही आपली एक अपेक्षा असणार आहे. त्यामुळं आज तुम्हाला जे काय करायचं ते आतमध्ये करून घ्यावं लागेल, कारण उद्या दुसरे नवीन संघ असणार आहेत. गोलंदाज कोण आहे? सुनील. गोलंदाज मार्कवरती षटक क्रमांक तो सुरुवात करतोय 3 क्रमांकाच्याला. मला वाटतं 8 धावा धावपलीवरती असतील. 63 मधल्या 8 आहेत. आता काही धाव मिळतील, तिथे वाढ होईल त्या धावांमध्ये. की अजूनही धावपलक दुहेरी अंकामध्ये इथे पदार्पण करू शकला नव्हता. आता धावपलीवरती 9 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात ही होतीये. एक शांत पद्धतीने तो सामना सुरू आहे. आज बरंच मोठा अंतर त्यांना पूर्ण करायचं आणि टोटल 4 खेळाडू बाद झाल्या कारणाने तो संघ थोडासा आता इथं बॅकफुटवरती आपल्याला बघायला मिळतो. आणि आता मेडल टीमकडे एखाद्या चमत्काराची गरज आहे. या जगामध्ये चमत्कार कधीही घडत नाही, कारण हा एक जीवनच मोठा चमत्कार आहे. विल पॉवर तुमच्याकडे आहे, आत्मबल ज्याला म्हटलं जातं, कॉन्फिडन्स तुमच्याकडे ते असावा तुमचा, आत्मविश्वास, आणि तुम्ही स्वाभिमानाने ही लढाई लढणं गरजेचं आहे. आज नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आवडत वरती हा चेंडू फक्त फलंदाज बॅट वाऱ्याच्या वेगामध्ये फिरवतोय. बॅटाने बॉलचा कुठेही संपर्क होत नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा रिक्वायर्ड रन रेट वाढवतो. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आता धावा मोठ्या फटक्यांची आता इथून पुढे गरज असणार आहे. पॉइंट मध्ये हा चेंडू जाईल क्षेत्ररक्षक समोर. आता तो क्षेत्ररक्षक करणारा संघ मला वाटतं ते 9 जण आलेले आहे. अगदी 9 जणांवरती तो खेळ त्यांचा सुरू आहे. जो संघ निमगावचा आहे आणि त्यांचा ताकदवान संघ आहे. आज त्यांची ओळख किती मोठी आहे हे मला वाटतं इथल्या खेळाडूंना चांगलं माहिती आहे. आज तो संघ ताकदीचा आहे. जरी 9 खेळाडू जरी असले तरी त्यांची ताकद आपण बघितली. आजच्या दिवसातला सर्वात हाय स्कोर जर कोणी बनवला असेल त्याच्या टीमने आतापर्यंत बनवलेला आहे. 10 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 3चा हा खेळ संपतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये अजूनही 53 धावेची गरज आहे. 10 कडे हा सचिन तेंडुलकरचा आहे. पहा जर्सी क्रमांक 10. सचिन द ब्रिलियंट ड्रीम्स हा सिनेमाही तुम्ही पाहिला असेल. सचिन तेंडुलकर ज्यानं 16 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि ती गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, तो सचिन तेंडुलकर शेवटचा सामना खेळण्या अगोदर 1-1.5 तास बसून प्रॅक्टिस करत होता. आता ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं त्याला प्रॅक्टिसची गरज नाही. मात्र हा खेळ असाच आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करा तुम्हाला कुठेतरी कमीच पडेल. सचिन तेंडुलकरची इन्फॉर्मेशन जर तुम्ही कधी घेतली तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्या पाहायला मिळतील. ती गॉड ऑफ क्रिकेट त्याला देव का म्हटलं जातं याला सुद्धा काही कारण आहे. सचिन तेंडुलकर हा 38 वेळा आऊट नव्हता तरी त्याला आऊट दिलेला आहे. मात्र त्यानं कधीही पंचांशी वाद घातला नाही. शांत पद्धतीने त्यानं मैदानाचा ताबा सोडलेला आहे. सचिन तेंडुलकरला हे अक्षर खूप प्रिय आहे. ए फॉर अर्जुन. सचिनच्या मुलाचं नाव अर्जुन आहे. ए फॉर अंजली. सचिनच्या पत्नीचं नाव अंजली आहे. आणि ए फॉर अपनाल आहे. सचिन जे लहान मुलांचा आश्रम चालवतो त्याचं नावही ए पासून सुरू आहे. त्यामुळे तर ते सचिन तेंडुलकरचा दर्शक क्रमांक 10 होता. हा चेंडू रिव्हर्सचा हा फटका. निखिल सर, टॉस कोणी जिंकलेला आहे? उंडवडी टीम ना का? शेतकरी 11 काय करताय? हा, फिल्डिंग का? ठीक आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय. शेतकरी 11 केडगाव 2 टीमनं घेतलेला आहे. तर तो संघ यानंतर आता क्षेत्ररक्षण करेल. सरळ बॅटनं हा चेंडू आणि तोही चेंडू क्षेत्ररक्षकांना आतमध्ये थांबवला. अक्षय असावा.
14 षटक आहे आणि सामना सुद्धा अगदी समाप्तीच्या उंबरठ्याच्या दिशेने जातो. हा चेंडू फाईन लेग मध्ये. हिजावाले सुद्धा शांत आहेत कारण त्यांनाही ती पंधरा धावा आहेत 4 गडी बाद. खोलवर पद्धतीत हा चेंडू जाईल लॉग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षकानं घेतला चेंडू हातामध्ये. सामना संपला आणि प्री क्वार्टर मध्ये अर्थात द्वितीय फेरीमध्ये पदार्पण होतोय. निमगाव टीम आपल्या मनापासून अभिनंदन आहे की आपण या ठिकाणी द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करीत आहात. मॅडम आपण चांगला खेळ केलात. आपलं सुद्धा आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात. कुठे या परत द्यावर Textile,